ठिकाणी आपले आमदार, सर्वांचे लाडके गोरगरिबांचे कार्यसम्राट असे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपण या ठिकाणी महारुद्राभिषेकाचं आयोजन या ठिकाणी केलं। या पाठीमागची दादा भूमिका फक्त एवढीच होती की पंढरीचा विठ्ठल जसा विटेवर उभा आहे तसा या मागाठाण्यातला विठ्ठल या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला सर्वांचं आयुष्य तुम्हाला लागू दे, तुमच्या हातून अशी चांगली चांगली कामं होऊ देत। आणि आमची या परमेश्वराच्या चरणी एक प्रार्थना आहे की लवकरच आमच्या विभागामध्ये लाल गाडी येऊ दे, असं आम्ही या रुद्राभिषेकाच्या दिवशी या ठिकाणी सांगू इच्छितो। आमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत अशी या ठिकाणी मी परमेश्वराकडे प्रार्थना व्यक्त करते आणि तुमच्या सगळ्यांकडनं दादांना खूप खूप शुभेच्छा देते। आता प्रत्येक महिलेला या ठिकाणी आपण खिचडी, केळी आणि आज अक्षय तृतीया आहे, खरं तर या दिवशी दादांचा वाढदिवस आलाय, त्या दिवशी मुहूर्त हा बघायला लागत नाही, त्यामुळे आजच्या दिवशी केलेलं काम हे प्रत्येक मुहूर्तावरती होणार आहे आणि चांगलं होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आम्ही एक श्रीखंड छोटस तोंड गोड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना देणार आहोत, त्यांना सगळ्यांनी काम घ्यायचं। सुर्वे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विभाग प्रमुख सौ मीराताई पालकर यांनी आज या ठिकाणी दादांना दीर्घायुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं यासाठी रुद्राभिषेकाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे रुद्राभिषेक संपन्न झालेला आहे। ईश्वरजनी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की दादांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे। तसं तर गेली 15 दिवस झाले या मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब यांचा वाढदिवस साजरा होत आहे, विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहेत। आज सुद्धा दादांच्या वाढदिवसानिमित्त आपलं ऑफिस आहे अशोकवरचं, त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांना शुभेच्छा द्यायच्या। त्यानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे। दादांच्या वतीने मी सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करते आणि विभाग प्रमुख मीराताई पालकर यांचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि अभिनंदन की दादांचा दीर्घायुष्य लाभण्यासाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल धन्यवाद। सन्माननीय आमदार साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय महिला यांच्या हस्ते होत आहे।